पीएच मीटर जे आपण पीएच डिटरमाइन करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतो, पीएच मीटर. Would you like to tell me how it works, on which principle it works? पीएच मीटर जे आहे ते कोणत्या प्रिन्सिपल वरती आधारित आहे आणि कोणत्या प्रिन्सिपल्स वरती ते रन होतं हे सांगायचंय. पीएच बोलायचंय. On what principle it works on? बोलायचंय. pH meter, on which principle it runs on? बोलायचंय बाळांनो. हॅलो, सगळ्यांना माझा आवाज येतोय? बोलाय. हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येतंय नाही येतंय पुन्हा सांगायचंय, ते बोलायचंय, त्या पुढे जाणार. येतो मॅडम, येतो मॅडम. बोलायच, आवाज येत नाहीये तुमचा. पीएच मीटर रन्स ऑन व्हॉट प्रिन्सिपल? काय त्याच्यामधून डिटरमाइन केलं जातंय? पीएच मीटर मधून पीएच काढला जातो, पण त्याच्यामध्ये काय ऍक्च्युअल कोणते कॅटायन्सची हालचाल असते किंवा आयन्सची हालचाल असते त्याच्यावरून आपण काय करतो, ते जे वोल्ट आहे ते वोल्ट त्याच्यावरून चेक केलं जातं. काय प्रिन्सिपल आहे त्याचा? Concentration of hydrogen ion. हायड्रोजन आयन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन, H प्लस आयन. ओके, निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H प्लस आयन, बरोबर ना? इट्स नथिंग बट अ पीएच. ओके, बट पीएच मीटर रन्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके, त्या सॉइल सॅम्पल मध्ये हायड्रोजन आयनची जर कमतरता असेल तर मग ते जातं कुठं? सलाईन कडे जातं. आणि H प्लस आयनची H प्लस आयन कॅटायन्स जर त्याच्यामध्ये जास्त असतील तर ते जातं ऍसिड कडे, बरोबर? म्हणजे ह्या बेसिस वरती काय केलं जातं, त्याच्यामध्ये जे वोल्ट क्रिएट केलं जातं ते वोल्ट मोजणार म्हणजेच काय? पीएच मीटर. ओके, तसंच आहे इसी मीटर जे आहे. इसी मीटर म्हणजेच काय? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी आपण इसी मीटर यूज करतोय. सेम जसं पीएच आपण डिटरमाइन करतो तसंच इसी मीटर सुद्धा आपण काय करतो, त्याच्यातून आपण डिटरमाइन करत असतो. तर सगळ्यांनी पीएच पण पाहिलेलं आहे, पीएच मीटर पण पाहिलेलं आहे आणि इसी मीटर पण म्हणजे डिटरमाइन केलेलं नाहीये, पण तुम्ही काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर इसी मीटरचं प्रिन्सिपल आहे ते कोणत्या बेसिस वरती डिपेंड आहे? कोणत्या क्रायटेरियावर डिपेंड आहे इसी मीटर? येस, इसी मीटर्स प्रिन्सिपल कशावरती बेस आहे की कोणत्या क्रायटेरियावरती डिपेंड आहे? फोर इन्स्ट्रुमेंट्स, अजून आपल्याला 4 इन्स्ट्रुमेंट्स बघायचे आहेत. त्यामुळं पटकन का सांगायचं, हे झालेले आहेत कॉन्सेप्ट तुमचे, त्यामुळे मी तुम्हाला विचारते. बोलायचंय. इसी मीटरचं जे प्रिन्सिपल आहे ते कशावरती डिपेंड आहे? Salt concentration. सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जेव्हा जर त्याच्यामध्ये हाय असेल तर ते जे हे आहे म्हणजे जे केसीएल मध्ये क्लब केलेले जे इलेक्ट्रोड्स असतात त्या इलेक्ट्रोड्स वरती काय केलं जातं, म्हणजेच काय पॅरलर आणि सिरीज जे वोल्ट क्रिएट करण्यासाठी जे आपण प्रिन्सिपल फिजिक्स मध्ये पाहिलं होतं तेच प्रिन्सिपल इथं काय होतं, इसी मीटर मध्ये आणि पीएच मीटर मध्ये काय केलं जातं, ऍप्लिकेबल केलं जातं आणि त्याच्यावरून आपण काय करतो की डिटरमाइन करतो. आता सॉइल मध्ये पीएच म्हणजेच काय? H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके, आणि
EC म्हणजेच काय, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इन अ सॉइल. तर हे झालं पीएच आणि EC. त्याच्यानंतर आपण जे डिटरमाइन करणार आहे तो पॉइंट म्हणजे काय, नायट्रोजन NPK. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही सॉइल अनालिसिस करता, सॉइल अनालिसिस करण्यामध्ये तुम्हाला तुम्ही बेसिक अनालिसिस करताय की टोटल अनालिसिस करताय ह्याच्यावरती डिपेंड आहे. ओके. बर, मला आता सांगायचं आहे किती जणांनी सॉइल अनालिसिस केलेलं आहे? किती जणांना माहित आहे की बाबा सॉइल टेस्टिंग साठी लॅब मध्ये दिल्यानंतर कोणते कोणते क्रायटेरिया डिटरमाइन केले जातात? बोलायचंय. सॉइल अनालिसिस मध्ये कोणते कोणते डिटरमाइन केले जातात? येस, बोलायचंय, कारण का तुम्हाला रावेलाच ते स्वतःहून करायचंय. बिकॉज आम्ही तुमच्या आता जर हे ऑनलाईन पद्धत मोड थांबलं नाही तर तुम्हाला ते स्वतः जाऊन अनालिसिस करून यायचंय लॅब मधून. आम्ही फक्त तुम्हाला गाईडलाईन करू, या हे असं आहे ते तसं आहे, ते तुम्हाला स्वतःहून डिटरमाइन करावं लागणार आहे. त्यामुळं each and every point you should clear out. ओके, फिगर आउट करायचं की तुम्हाला नेमकं अनालाइज काय करायचंय. सो आता सॉइल अनालिसिसचा जो बेसिक भाग आहे तो म्हणजे काय, सॉइल अनालिसिस, सॉइल टेस्टिंग. व सॉइल टेस्टिंग करताना कोणते कोणते क्रायटेरिया डिटरमाइन केले जातात? बोलायचंय. Hello, ma'am. pH, electrical conductivity, organic carbon, and nitrogen. येस, अजून एक कोणतरी मुलगा बोलत होता. येस, मुलगा मॅम पीएच. हा, बोलायचंय. मॅम पीएच चेक केला जातो, EC. त्यानंतर NPK कंटेंट सॉइल मधला, आणि त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन मॅम चेक केला जातो. आणखीन मॅम बाकी न्यूट्रिएंट्स जेवढे काही जे मेजर न्यूट्रिएंट्स यूज केले जातात प्लांट्स जे काही यूज करतो त्याची अवेलेबिलिटी किती आहे सॉइल मध्ये आपल्या. मला एक सांगू शकाल किती रेट आहे सॉइल टेस्टिंग साठी? बेसिक टेस्टिंग साठी आणि मेजर टेस्टिंग साठी किती रेट आहेत सध्या मार्केटमध्ये, सांगू शकाल कोणी? मार्केटमध्ये मॅम मार्केटमध्ये असं नाही म्हणायचंय मला, म्हणजे लॅब मध्ये जर दिलं तर सॉइल अनालिसिस करण्यासाठी किती रुपये घेतात माहितीये का? मॅम जर फक्त सॉइल अनालिसिस केलं तर 700 to 800 रुपीज लागतात, आणि सॉइल विथ प्लांटचं पान देठ परीक्षण जर केलं, पानाचा देठ आणि पानाचं जर परीक्षण केलं तर मग ते कंबाईन मध्ये 1300-1400 मध्ये होतं ते जातं. आणि वॉटर 1300 अनालिसिस 1400 सोबत जर असेल तर, वॉटर अनालिसिस सोबत असेल तर 1600-1700 नाही नाही, 1600-1700 कंबाईन. ते कॉम्बिनेशन म्हणजे सॉइल टेस्टिंग आणि वॉटर अनालिसिस किती पर्यंत जातं? ते 1000-1100 च्या आसपास. वॉटर अनालिसिस येस, सॉइल प्लस वॉटर, आणि फक्त वॉटर असेल तर ते 500-600 च्या आसपास मॅम. तर सगळ्यात महत्वाचे रेट्स आपल्याला माहिती पाहिजे की जे आज आपण स्टडी करणार आहे ते किती महत्वाचं आहे. कारण का तुम्हाला येता कदाचित कधी वाटलं की बाबा भविष्यात आपल्याला सॉइल टेस्टिंग लॅब उभारायची आहे, किंवा आपल्याला सॉइल टेस्टिंग लॅब मध्ये कोणते कोणते क्रायटेरिया, म्हणजे काय एक आपल्या गावच्या लेवलला पण आपण एक छोटी स्मॉल लॅब आपण म्हणतो ती सुद्धा आपण काय करू शकतो, घेऊ शकतो, किंवा त्याचीच डेव्हलपमेंट आपण आपल्या स्टेट लेवलच्या क्रायटेरियाज वापरून, ओके, स्टेट लेवलची क्रायटेरियाज आपण त्याच्यामध्ये ऍप्लिकेबल करून आपण काय करू शकतो, मोठी सुद्धा लॅब काय करू शकतो, स्थापित करू शकतो ऍज अ ऍग्रीकॉस्ट म्हणून. ठीक आहे. बीएससीच्या बेसिस वरती तर आहे, बीएससीच्या बेसिस वरती तर तुम्हाला लॅब आपण अलॉट करू शकतो, पण त्याच्यामध्ये जे टेक्निशियन्स आपण घेणार आहेत किंवा ते टेक्निशियन्स आहेत ते वेल एज्युकेटेड, म्हणजेच काय हायर एज्युकेशन त्याच्यामध्ये झालेलं पाहिजे. हे फार महत्वाचे क्रायटेरिया आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता सांगण्यामागचा हेतू असा आहे कारण का अनालायसिसचा भाग आहे, बरोबर. त्यामुळे अनालायसिस करणार आहे, पण अनालायसिस करण्या अगोदर ते अनालायसिस कितपत महत्वाचं आहे हे महत्वाचं तुम्हाला समजणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. सो आता जसं सांगितलं 112 रोल नंबर जे आहेत त्यांनी सांगितलं की बाबा
₹250 जर असेल, ₹250 जर आपल्याला सॉइल टेस्टिंग करायची, 250 आहे, त्याच्यामध्ये बेसिक कंपोनंट्स डिटरमाइन करून दिले जातात. त्याच्यामध्ये NPK, PHEC, ओके, आणि ऑर्गॅनिक कार्बन असे 6 एलिमेंट्स, 6 कंपोनंट्स आपण त्याच्यातून डिटरमाइन करून देतो. ओके, आणि जर ठीक आहे, अनालिसिस करून देतात. ठीक आहे, वॉटर अनालिसिस कुठले स्टेजेस आहेत? ओके, ग्राउंडनट मध्ये कोणते कोणते स्टेजेस आहेत सांगायचे? येस, ग्रोईंग स्टेजेस कोणते कोणते आहेत ग्राउंडनटचे? येस, ग्राउंडनट साठी कोणते कोणते स्टेजेस आहेत? बोलायचं आहे. स्टेजेस सांगायचे. स्टेजेस म्हणजे काय की त्याच्या वाढीचे जे हे आहेत, म्हणजे वाढ जेव्हा होत असते त्याच्यामध्ये पहिला कोणते स्टेज आहेत ते इनिशियल स्टेज, ग्रोथ स्टेजेस जे आहेत ते सांगायचंय मला ग्राउंडनट मध्ये. बोलायचंय. हे अॅग्रोनॉमी मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळी विचारलेले आहेत. टिलरिंग, ब्रांचिंग, फ्लॉवरिंग. टिलरिंग आणि फ्लॉवरिंग. टिलरिंग होतं का रे ग्राउंडनट मध्ये? इनिशियल स्टेज कोणती आहे ग्राउंडनट मध्ये? ब्रांचिंग. डायरेक्ट ब्रांचिंग होती का? इनिशियल स्टेज सांगा ना कोणतरी. ग्रोथ स्टेजेस सांगायचे. ग्राउंडनटचं विचारलंय मी. ग्राउंडनटचे ग्रोथ स्टेजेस कोणते कोणते ते सांगा. टिलरिंग होतं का रे? तुम्हाला स्टेजेस सांगता येत नाही. ऍज ऍग्रिकॉस तुम्ही काय सांगणार आहे? काय बोलणार आहेत तुम्ही? उद्या तुम्हाला कन्व्हिन्सिंग करायचं, तुमच्या गावातले शेतकरी तुमचं जर ऐकत नसतील तर तुमच्या काही एक डिग्रीचा उपयोग नाहीये बर का. मी काय म्हणते, तुमच्या ओन लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ही ग्रोथ स्टेज कोणती आहे. मी ग्राउंडनटच्या संदर्भात विचारले तर ग्राउंडनट पण तुम्हाला सांगता येत नाहीये का? बोलायचंय.
इनिशियल ग्रोथ स्टेज कोणती आहे ग्राउंडनट मध्ये? क्राउन स्टेज येते का? ग्राउंडनट मध्ये क्राउन स्टेज येतं का? का वीट मध्ये येते? एक बिगिनिंग येतं मॅडम ग्राउंड. सगळ्यात इनिशियल स्टेज आहे कोणती? आरे धरणे म्हणजेच काय? पेग इनिशिएशन. ओके, का फ्लावरिंग स्टेज पहिली येते? आरे परे धरतात का फ्लावरिंग स्टेज धरते पहिला? फ्लॉवरिंग आणि नंतर पेग फॉर्मेशन. म्हणजे पहिला फ्लावरिंग, त्याच्यानंतर पेग फॉर्मेशन आणि त्याच्यानंतर पॉड फॉर्मेशन, बरोबर ना? हे 3 growth stage. पेनिट्रेशन. मग तेच ना, पेग इनिशिएशन, पेग पेनिट्रेशन ते त्याच्यातच येते. म्हणजे आपण टोटल त्या फेजला पेग इनिशिएशन, पेगिंग स्टेज असं म्हणतो, बरोबर? मग ह्या स्टेजेस ना आपण काय करतो? अनालिसिस करतो की एन किती आपण किती दिलेलं आहे आणि त्यांनी किती युटिलाइज केलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण काय करतो? प्लांट अनालिसिस करत असतो. तर सगळ्यात महत्वाचं जे कमर्शियल बेसिस वरती आपण क्रॉप्स घेतो, मग त्याच्यामध्ये कमर्शियल कोणते कोणते आले की जे एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे. एक्सपोर्टिंग मटेरियल जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो? डॉक्युमेंट शेअर झालेली नाही. ओके, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करतो? हे प्लांट अनालिसिस घेत असतो. आणि प्लांट अनालिसिस कधी करतो? जेव्हा त्यांची ग्रोथ स्टेज आहे त्या ग्रोथ स्टेजेस मध्ये आपण काय करत असतो? त्यांचं अनालिसिस घेत असतो. म्हणजेच काय, जी आता ग्राउंडनट मध्ये त्यांनी सांगितलं की पहिला इनिशियल स्टेज कोणती? फ्लावरिंग स्टेज आहे. त्या फ्लावरिंग स्टेज मध्ये एन किती युटिलाइज झालेला आहे, पी किती युटिलाइज झालंय, के किती युटिलाइज झालंय, याच्यावरून काय केलं जातं? ते जे आपण डोसेस दिलेले आहेत ते व्यवस्थित घेतले जात आहेत का आणि कोणत्या फेजला जास्त युटिलाइज झालेला आहे त्या फेजला आपण काय करू शकतो की ऍप्लिकेशन करायचं आहे का, करू शकतो का, हे समजण्यासाठी आपल्याला प्लांट अनालिसिस करणं अतिशय गरजेचा भाग आहे. ठीक आहे. तर ह्यासाठी आपण बेसिकली सगळ्या अनालिसिस मध्ये, आता प्लांट अनालिसिस मध्ये आपण पीएचईसी काढत नाही, त्याचा आपण त्याच्यामध्ये अनालिसिस मध्ये तो पार्ट घेत नाही. पण प्लांट अनालिसिस मध्ये एनपीके, ओके, मायक्रोन्यूट्रिएंट्स जर डिटरमाइन करायचे असतील तर मायक्रोन्यूट्रिएंट्स, पण सेकंडरी न्यूट्रिएंट्स पण त्याच्यातून आपण काय करतो? डिटरमाइन करत असतो. पण सॉइल अनालिसिस, वॉटर अनालिसिस मधून पीएचईसी, ओके, आणि सॉइल अनालिसिस मधून आपण पीएचईसी, एनपीके, अवेलेबल एनपीके. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सॉइल मधून डिटरमाइन करतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? अवेलेबल. ओके, हा डिफरन्स सगळ्यात महत्वाचा लक्षात करून घ्या. अवेलेबल कधी म्हणायचं आणि टोटल न्यूट्रिएंट्स कधी म्हणायचंय? आता न्यूट्रिएंट्स का, तर त्याच्यामध्ये एनपीके हे झालं काय? अवेलेबल. ओके, एनपीके अवेलेबल म्हणजेच काय? मातीमधलं आपण काय करतोय? डिटरमाइन करतोय. ज्यावेळेस आपण टोटल अनालिसिस म्हणजे काय? ह्या दोघांचा डिफरन्स बघा. अवेलेबल म्हणजे काय की जो फॉर्म प्लांट ऍब्झॉर्ब करून घेतात त्याला आपण काय म्हणतो? अवेलेबल न्यूट्रिएंट. ओके, आणि टोटल न्यूट्रिएंट म्हणजे काय? जेवढे फॉर्म्स आहेत नायट्रोजनचे तेवढे सगळे फॉर्म त्या नायट्रोजनचा आपण काय करतो? डिटरमाइन करतो. त्याला आपण म्हणतो टोटल नायट्रोजन किंवा टोटल न्यूट्रिएंट. आता टोटल न्यूट्रिएंट का आणि अवेलेबल न्यूट्रिएंट का? तर अवेलेबल एनपीके हे झालं सॉइल मधलं, टोटल एनपीके हे झालं प्लांट अनालिसिस. म्हणजेच काय? प्लांट हे कोणत्या फॉर्म मध्ये जरी ऍब्झॉर्ब करून घेतलं तरी त्याच्यामध्ये NO2 हा फॉर्म पण त्याच्यामध्ये रिडक्शन फॉर्म मध्ये सुद्धा असणार आहे. मग तो काय झाला? टोटल नायट्रोजन. म्हणजे काय? टोटल नायट्रोजन अनालिसिस. ज्यावेळेस आपण प्लांट मधलं अनालिसिस करतो तेव्हा ते झालं टोटल न्यूट्रिएंट अनालिसिस. आणि ज्यावेळेस आपण सॉइल मधलं नायट्रोजन किंवा सॉइल मधलं कुठलं न्यूट्रिएंट आपण डिटरमाइन करतो त्यावेळेस ते असतं अवेलेबल न्यूट्रिएंट अनालिसिस. ओके, हा डिफरन्स सगळ्यात महत्वाचा आहे. अवेलेबल कधी म्हणायचंय आणि टोटल न्यूट्रिएंट अनालिसिस कधी म्हणायचंय हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. तर बेसिकली आता समजलेलं आहे की अनालिसिस कशा कशाचं होतं आणि कोणते अनालिसिस कितपर्यंत जातात हे माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. तर आता
पीएच इसी तर काढला आपण, पीएच मीटर युज केलं आणि इसी मीटर युज केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करतोय, त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. तो सुद्धा आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये काय केलेला आहे, पाहिलेला आहे. तर ऑर्गॅनिक कार्बनचं मला प्रिन्सिपल सांगायचंय की ऑर्गॅनिक कार्बन आपण कसा डिटरमाइन करतो. मग तो येस, ऑर्गॅनिक कार्बन आपण कसा डिटरमाइन करतो, बाय विच मेथड वी आर युजिंग टू डिटरमाइन ऑर्गॅनिक कार्बन. Hello. Yes. How we determine organic carbon from soil? बोलायचंय ऑर्गॅनिक कार्बन कसा डिटरमाइन केला जातो. बोलायचंय, माझा आवाज येतो सगळ्यांना. How we determine organic carbon from soil? Yes, by which method we have determined organic carbon from soil? फर्स्ट सेमिस्टरला झालेलं आहे ऑर्गॅनिक कार्बन. बोलायचंय, पटकन बोलायचंय. अनालिसिसचा महत्वाचा भाग आहे. आपल्याला इन्स्ट्रुमेंटल प्रिन्सिपल्स पाहायचेत, लवकरात लवकर बोलायचे सगळ्यांनी. हॅलो, ऐकू येत नाहीये का, माझा आवाज येत नाहीये का कोणाला. मॅम वॉकली ब्लॅक, वाल्किल्स अँड ब्लॅक्स मेथड. ओके, आणखीन त्याला अजून एक शब्द आहे वेट ऑक्सिडेशन. आपण मेथड काय करतो, यूज करतो टू डिटरमाइन ऑर्गॅनिक कार्बन. ओके, आता हे वेट ऑक्सिडेशन करा. वाल्किल्स अँड ब्लॅक्स मेथड मध्ये काय आहे प्रिन्सिपल, कोणी सांगू शकाल का, काय होतं त्या ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन डिटरमाइन करण्यामध्ये काय काय यूज करतो आपण, आणि काय रिड्यूस होतंय, काय ऑक्सिडाइज होतंय. क्रोमिक ऍसिड. हा, क्रोमिक ऍसिड. क्रोमिक ऍसिड आपण त्याच्यात एक यूज करतो. बरं ठीक आहे, क्रोमिक ऍसिडचा रोल सांगू शकाल, काय करतो क्रोमिक ऍसिड. येस, क्रोमिक ऍसिड काय करते बोलायचंय. मेन म्हणजे हे दोन्ही रिएक्शन्स आहेत त्याच्यामध्ये, रिडॉक्स रिएक्शन याच्यामध्ये होते. म्हणजेच काय, बोथ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस. ओके, आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कधी होते हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जे आपण क्रोमिक ऍसिड यूज करणार आहे म्हणजेच काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड पोटॅशियम डायक्रोमेट. ओके, combining both is known as chromic acid. Okay, these chromic acid is used for oxidizing organic carbon present in a soil. ओके, जे ऑर्गॅनिक कार्बन जे आहे सॉइल मध्ये ते काय केलं जातं, ऑक्सिडाइज केलं जातं. त्यातून ते ऑर्गॅनिक कार्बन पूर्णपणे काढलं जातं. आणि जे रिमेनिंग हे आहे, रिमेनिंग जे राहिलेलं आहे हे क्रोमिक ऍसिड, ते काय केलं जातं, बॅक टायट्रेट केलं जातं. बॅक टायट्रेट कोणासोबत, एकतर त्याच्यामध्ये आपण मेन म्हणजे इंडिकेटर कोणतं युज करतोय सांगू शकाल, कोणी इंडिकेटर कोणतं युज करतो सांगू शकताय पटकन. ऑर्गॅनिक कार्बन साठी आपण कोणतं इंडिकेटर वापरतोय बोलायचंय. कोणतं इंडिकेटर यूज केलं होतं बोलायचंय. Yes, which indicator we use? आता ऑक्सिडेशन झालेलं आहे, क्रोमिक ऍसिड युटिलाइज झालेलं आहे.
जे युटिलाइज क्रोमिक ऍसिड झालेलं नाही त्याचं आपण टायट्रेशन करतोय फेरस अमोनियम सल्फेट. याच्या सोबत आपण काय करतो 0.5 नॉर्मल फेरस अमोनियम सल्फेट बरोबर टायट्रेशन करतोय. बट वी आर युझिंग अ इंडिकेटर. विच इंडिकेटर इज यूज फॉर डिटर्मिन. फेरोन तुम्ही एक इंडिकेटर. लक्षात घ्या, तुम्ही कोणती हा फेरॉइन इंडिकेटर. तर फेरॉइन इंडिकेटर त्याच्यामध्ये आपण काय करतोय यूज करतोय ज्याच्यामध्ये आपल्याला एंड पॉइंट जो आहे तो वाईन रेड कलर आपल्याला त्याच्यातून काय होणार आहे भेटणार आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो ऑर्गॅनिक मॅटर जे आहे सॉइल मध्ये ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट आपण त्याच्यातून डिटरमाइन करतो. सॉरी ऑर्गॅनिक कार्बन पहिला डिटरमाइन करतो आणि ऑर्गॅनिक कार्बन वरून आपण त्याला जो फॅक्टर आहे ओके कोणता फॅक्टर आहे की 58% 58 to 57% काय आहे जमिनीचा ऑर्गॅनिक हे ऑर्गॅनिक मॅटर मध्ये आपण काय करतो तर अझम्पशन आपण त्या फॅक्टरला आपण मल्टिप्लाय करतो आणि त्याच्यातून आपण ऑर्गॅनिक मॅटर डिटरमाइन करतो. म्हणजेच काय ऑर्गॅनिक कार्बन काढल्यानंतर आपण त्याच्यातून ऑर्गॅनिक मॅटर हा डिटरमाइन करतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो ऑर्गॅनिक कार्बन काढतो. जर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बनचं स्टेटस प्रेझेंट स्टेटस जर समजलं त्याच्यावरून आपल्याला नायट्रोजनचं जे प्रेझेन्स आहे तो समजतो. आता ऑर्गॅनिक कार्बन काढतो म्हणजेच काय सीएन रेशोचं आपल्याला त्याच्यातून काय होतं सीएन रेशो आपल्याला ठीक आहे. सो होल्ड ऑन. ओके. सो ऑर्गॅनिक कार्बन वरून आपल्याला काय समजते सीएन रेशो. ओके. सीएन रेशो कळल्यानंतर त्याच्यामध्ये जो नायट्रोजन आहे तो किती टाइम्स 7 टाइम्स ग्रेटर म्हणजे जो ऑर्गॅनिक कार्बन आलेला आहे त्याचा 7 टाइम्स तो काय असतो नायट्रोजन त्याच्यामध्ये उपलब्ध असतं. ओके. दिस इज अन इक्वेशन. बट आपण जर बघायला गेलं तर हे इक्वेशन आत्ताच्या घडीला मातीमध्ये हे इक्वेशन कुठंच बसत नाही. कारण का जरी ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामध्ये 1% असलं तरी त्याच्यामध्ये नायट्रोजनची उपलब्धता ही कशी असते अतिशय कमी असते. तर ह्याच्या मागचं कारण काय आहे इनहेरिटरी जी खालावत चाललेली आहे त्यामुळे हे इक्वेशन काय होत नाहीये बॅलन्स होत नाही. सपोज आपल्या मातीचा जरी ऑर्गॅनिक कार्बन हा 0.58 0.68 च्या दरम्यान लो ह्या रेंजेस मध्ये जरी असला तरी त्याच्यामध्ये उपलब्ध नायट्रोजन आहे. उपलब्ध नायट्रोजन म्हणजेच काय मला उद्या शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करताना अवेलेबल नायट्रोजन त्यांना समजणार नाही. अरे त्यामुळं उपलब्ध म्हणजेच काय उपलब्ध म्हणजे काय बोलायचंय अवेलेबल. बोलायचंय उपलब्ध नत्र म्हणजे काय अवेलेबल. अवेलेबल नायट्रोजन. ओके. अवेलेबल नायट्रोजन म्हणजेच कशाचं अनालाइसिस झालं हे अवेलेबल नायट्रोजन आलं तेच कशा एक लक्ष ठेवा जर तुझं टॉपिक जर संपले नाही तर बाकी सोडणार नाही. जवळ काही गोष्टी मी पुढे जाणार नाही. त्यामुळे तुम्ही जितकं मला रिस्पॉन्स पटकन द्याल तेवढं आपल्याला समोर पुढे जाता येईल. ठीक आहे. आधीच सांगितलंय वास्ट आहे आपला सिलेबस. सो बी अवेअर थोडस वाचा थोडस बघा इकडं तिकडं की बाबा आपल्याला काय बघायचंय काय नाही.
तुम्ही अतिशय ब्लँक बसत जाऊ नका, कारण का हा सब्जेक्ट असा आहे की तो तुम्हाला डोक्यात तर जाणारच नाही, कारण का खूप बोरिंग लेक्चर होतं हे. हॅलो, बोलायचंय. अवेलेबल नायट्रोजन म्हणजे कशाचं अनालिसिस आलं? प्लांट अनालिसिस आलं की सॉइल अनालिसिस आलं? सॉइल अनालिसिस. तर सॉइल अनालिसिस आपण करताय. आता ऑर्गॅनिक कार्बन म्हणजेच काय? त्याच्यात 7 टाइम्स नायट्रोजन असतं, त्यामुळे आपण त्याला जे फॅक्टर आहे त्या फॅक्टर्सनी आपण त्याला मल्टिप्लाय करतो आणि त्या फॅक्टर वरून आपल्याला काय मिळतं? नायट्रोजन. ऑर्गॅनिक कार्बन वरून आपण नायट्रोजन काढू शकतो. ठीक आहे. का काढू शकतो? कारण का त्या CN रेशो वरून त्याचा क्रायटेरिया काय झालेला आहे, तो इक्वेशन त्याच्यावरून आलेला आहे. ठीक आहे. सो नायट्रोजन जे अनालाइज करणार आहे ते जेंडाल फ्लास्क आपण काय करतो त्याच्यामध्ये यूज करतो. पोटॅशियम क्रोमेट आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहे. तर आजचं जे अनालायसिस आहे ते पूर्णपणे इन्स्ट्रुमेंटल अनालायसिस आपण बघणार आहे. ओके, हे जे आहे नायट्रोजन अनालायसिस जे आहे त्याच्यामध्ये आपण जेंडाल फ्लास्क वापरतोय, डायजेशन युनिट वापरतोय आणि डायजेशन युनिट वापरल्यानंतर आपण काय करतो? त्याचं टायट्रेशन करणार आहे. बोरिक ऍसिड सोबत आपण त्याचं टायट्रेशन करतो आणि टायट्रेशन झाल्यानंतर आपण नायट्रोजन अनालाइज करतो. सो हिअर नो यूज ऑफ एनी इन्स्ट्रुमेंटल इथं काय नाहीये, अनालायसिस नाहीये, इथं टायट्रेशन आहे. सो नायट्रोजन आहे तो आपण काय करणार आहे, ज्यावेळेस नायट्रोजन घेऊ त्यावेळेस तुम्हाला तो प्रिन्सिपल क्लिअर करेन. आता जे आपल्याला इन्स्ट्रुमेंटल बघायचं आहे तर तो पार्ट आपण बघायचा आहे. जो फॉस्फरस अनालायसिस करणार आहे, अवेलेबल असेल किंवा टोटल फॉस्फरस आपण अनालाइज करणार आहे, तो आपण त्याच्यासाठी आपण स्पेक्ट्रोफोटोमीटर किंवा कोलरीमीटर, त्याच्यासाठी आपण काय वापरतोय? स्पेक्ट्रोफोटोमीटर. बोलायचंय. फॉर डिटर्मिनेशन ऑफ फॉस्फरस वी यूज कोलरीमीटर और स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, what we use for determination of phosphorus? स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि कोलरीमीटर सुद्धा आपण यूज करू शकतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं बेसिक ह्यांचं प्रिन्सिपल, हाऊ इट वर्क्स. ओके, स्पेक्ट्रोफोटोमीटर बघितलंय तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला आला त्यावेळेस, थोडं तरी लॅब बघितली असेल. बघितला का आपल्या कॉलेजमध्ये स्पेक्ट्रोफोटोमीटर? बघितलंय का? बघितलंय का ते सांगा. बघितला नसेल तर मला ते फोटोज मला त्यांच्याकडून काढून ते पाठवायला लागतील. ठीक आहे. सो विचारते ते सांगा मला. बघितलेलं आहे का कॉलेजमध्ये? का तुम्ही आल्यापासूनच लॉकडाऊन पडलाय? बघितलंय का? आय थिंक सो ही बॅचनी बऱ्यापैकी लॅब वर्क थोडस केलेलं आहे. सो बऱ्यापैकी सगळ्यांनी फ्लेम फोटोमीटर बघितलेला आहे का? आय थिंक सो मी फर्स्ट तुमचं जेव्हा स्पॉटिंग दाखवायचं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा हे स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे, हे फ्लेम फोटोमीटर आहे, हे डिस्टिलेशन युनिट आहे. सो हॅव यू वॉच्ड स्पेक्ट्रोफोटोमीटर? बघितलंय का नाही तेवढं सांगा. बाकीचा काही विषय नाहीये, म्हणजे मला तसा फोटो काढून त्याचे प्रिन्सिपल्सचे तुम्हाला थोडेसे फोटोग्राफ शेअर करायला बरं पडेल. ओके, सो स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि कोलरीमीटर ह्या दोघांचंही सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल असं आहे की ते लाईट इंटेन्सिटी, ओके, इट रन्स ऑन वेवलेंथ और लाईट इंटेन्सिटी थ्रोन आउट बाय दॅट एलिमेंट्स. ओके, म्हणजे काय, जी एमल्शन ल्युमिनियस पॉवर आहे, एलिमेंटला जे ल्युमिनस पॉवर आहे त्या ल्युमिनस पॉवर वरती ते काय करतं, लाईट इंटेन्सिटी मोजायचं काम कोण करत असतं? स्पेक्ट्रोफोटोमीटर किंवा कोलरीमीटर करत असतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक प्रिन्सिपल काय आहे की ज्या ओके,
सो स्पेक्ट्रोफोटोमीटर जे आपण यूज करणार आहे ते luminous intensity of that element works on a which is known as light intensity. जी लाईट इंटेन्सिटी एलिमेंट्स थ्रो आउट करतात ते मोजायचं काम कोण करत असतं? कोलरीमीटर किंवा स्पेक्ट्रोमीटर यूज करत असं, म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये यूज करून आपण काय करतो, फॉस्फरस कंटेंट किती आहे त्या सॉइल सॅम्पल मध्ये, फॉस्फरस किती आहे आणि प्लांट मधून अपटेक किती झालेला आहे हे आपल्याला त्याच्यातून केजी पर हेक्टर आपण ह्याच्यामध्ये काय करत असतो, डिटरमाइन करत असतो. ठीक आहे. सो आता कन्व्हर्जन काय होतं हे आपण काय करूया, थोडस बघूया. Just a minute. I would like to share. So here principle and application of spectrophotometer and colorimeter. So here जे तुमचं जे फर्स्ट एक्सरसाइज आहे, तुम्हाला सगळ्या इन्स्ट्रुमेंटचं प्रिन्सिपल्स बघायचे आहेत, फ्लेम फोटोमीटर आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर, आणि जे शेवटचं आहे AAS. AAS चा फुल फॉर्म काय आहे सांगू शकताय कोणी? येस, AAS चा फुल फॉर्म काय? जो AAS आहे तो आपण पूर्णपणे मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या अनालिसिस साठी काय करत असतो, यूज करत असतो. सांगू शकताय कोणी AAS चा फुल फॉर्म? AAS चा फुल फॉर्म ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर, याच्यावरून आपण काय करतो, मायक्रोन्यूट्रिएंट्सचं अनालिसिस करत असतो. तर सध्या आपण काय करूया, स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि कोलोरीमीटर, जो की आपण सल्फर, फॉस्फरस, त्याच्यानंतर बाकीचे सुद्धा एलिमेंट्स आपण काय करू शकतो, ह्याच्यातून डिटरमाइन करू शकतो. बट फॉस्फरस आणि सल्फर ह्या दोन एलिमेंट्सचा आपण काय करतो, अनालिसिस याच्यातून करू शकतो. तर कोलोरीमीटर आणि जे हे स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे, या दोघांचं प्रिन्सिपल जे आहे ते बेसिक आहे. तर त्याच्यामध्ये काय, कोलोरीमीटर इज द डिटर्मिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्स बाय मेजरिंग द रिलेटिव्ह ॲब्झॉर्प्शन or transmissions of light with respect to known concentration. ओके, आता जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, ओके, एखादं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला माहिती आहे, प्रिझमेटिक प्रिन्सिपल माहिती आहे. प्रिझमचं प्रिन्सिपल कोणीतरी सांगू शकतंय का? प्रिझम ऐकलेला आहे. प्रिझम मधून आपण एक एक्सपेरिमेंट बघितलेला आहे. जेव्हा आपण त्याच्यातून लाईट पास करतो, ओके, ती लाईट पास होऊन परत ती आपल्याकडे येते, त्यावेळेस तिचं अँगल काय झालेला असतो, चेंज झालेला असतो. सेम प्रिन्सिपल आपण काय करतो, ह्याच्यासाठी यूज करतो. पण ज्यावेळेस आपण लाईट ट्रान्समिट करतो, ओके, त्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, ओके, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल फॉस्फरस कंटेंट जर हाय असेल तर त्याच्यावरती जो ब्लू कलर तयार झालेला आहे त्या कंटेंटला, त्या ब्लू कलरच्या इंटेन्सिटी, सपोज त्याचा हाय कलर निळा कलर ज्याला तो तयार होणार आहे, ओके. आता फॉस्फरस डिटरमाइन करताना तुम्हाला एंड पॉइंट जो असणार आहे तो ब्लू कलरचा असणार आहे. म्हणजे काय, ते ब्लू कलर कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल, ठीक आहे, तर लाईट जी आपण ट्रान्समिट करणार आहे, पास करणार आहे त्या सोल्युशन मधून, त्याचं जे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स, म्हणजेच काय, पास करून लाईट जी परत रिफ्लेक्स होणार, ओके, रिफ्लेक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किंवा वेवलेंथ आपल्याला, त्या वेवलेंथची लाईट आपल्याला भेटणार आहे, ते म्हणजे आपण काय करतो, याच्यातून डिटरमाइन करतो. म्हणजेच काय, ऍब्झॉर्प्शन, रिलेटिव्ह ऍब्झॉर्प्शन, ट्रान्समिशन ऑफ लाईट विथ रिस्पेक्ट टू नोन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय, जर कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर त्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन असेल किंवा लाईट ट्रान्समिशन, म्हणजे त्याच्यातून लाईट पुन्हा जी रिफ्लेक्ट होऊन येणार आहे तिचं काय असणार आहे, म्हणजे तिचं ते ऍब्झॉर्प्शन रेशो जो असणार आहे तो हाय असणार आहे. जर
लो असेल तर ऑफकोर्स ऍब्झॉर्प्शन अँड ट्रान्समिशन इज गोइंग टू बी लो. ओके, ह्या बेसिक प्रिन्सिपल वरती आपण काय केलेलं आहे, फॉस्फरस आणि सल्फर त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करतो. ज्यावेळेस फॉस्फरस आपण डिटरमाइन करतो त्यावेळेस त्याचा जो एंड पॉइंट आहे, जे आपण म्हणजे अनालिसिस करताना आपण जे जे रिएजंट्स वापरून आपल्याला जे एंड पॉइंट भेटतो तो ब्लू कलर आहे. आणि ज्यावेळेस सल्फर आपण डिटरमाइन करतो त्याच्यामध्ये टर्बिडिटी म्हणजेच काय, व्हाईट कलरची पीपीटी त्याच्यामध्ये, व्हाईट कलरची पीपीटी नाही म्हणा, त्याच्यामध्ये व्हाईट कलरची टर्बिडिटी त्याच्यामध्ये येते. तर टर्बिडिटी म्हणजे काय की त्याच्यामध्ये जो व्हाईट म्हणजे ट्यूबलाईटला जसा कलर असतो, ट्यूबलाईटचा जी कलर असते तसा सेम त्या सोल्युशनला काय होतं, थोडंसं कलर येतो आणि तो कलरचं कॉन्सन्ट्रेशन आपण मोजतोय. म्हणजेच काय, आपण सल्फर डिटरमाइन करतोय. ओके, सल्फर इज गोइंग टू बी डिटरमाइंड बाय टर्बिडिटी मेथड. ओके, आणि जो फॉस्फरस आपण डिटरमाइन करणार आहे तो आपण आता लॅब मध्ये जो आपण यूज करतो तो म्हणजे ओल्सेन्स मेथड आपण त्याच्यासाठी यूज करतोय. ओल्सेन्स मेथड त्या पीएच वरून आपण काय करतो, त्या रिएजंटचा वापर करून आपण सॉइल अनालिसिस मधला फॉस्फरस, अवेलेबल फॉस्फरस आपण ओल्सेन्स मेथडनी काय करतो, डिटरमाइन करत असतो. आणि जो प्लांट अनालिसिस आहे फॉस्फरस वापरतो. आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर हा कॉन्सन्ट्रेशन, कशाचं कॉन्सन्ट्रेशन, ऍब्झॉर्प्शन, रिलेटिव्ह ऍब्झॉर्प्शन, ट्रान्समिशन ऑफ लाईट इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच काय, लाईट इंटेन्सिटी जी आहे त्या इंटेन्सिटीवरती आपण काय करतो, स्पेक्ट्रोफोटोमीटरचा प्रिन्सिपल रन होतोय. ओके, तर हे झालं स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, okay, so tell me phosphorus analysis, by which method we use for determine available phosphorus, and which instrument is used for determination of available phosphorus and total phosphorus. Hello, ma'am. बोलायचं हा. For phosphorus determination, Olson's method is used, and the instrument is spectrophotometer or colorimeter. Colorimeter, okay. So tell me the principle of spectrophotometer. On which basis this spectrophotometer runs? Method this spectrophotometer runs. Basic हे सांगितलेलं आहे त्याचं. Absorption and transmission of light intensity. Absorption and relative absorption and transmission of light to the concentration of that solution. म्हणजे काय, जितकं कॉन्सन्ट्रेशन
त्या कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मधून जितकी लाईट पास होईल आणि ती रिफ्लेक्ट झालेली लाईट जी आपल्याला मिळणार आहे ती इंटेन्सिटी मोजायचं काम कोण करत असतं? स्पेक्ट्रोफोटोमीटर करत असतंय. ठीक आहे. सो हे झालेलं आहे. पीडीएफ होतात तर कुठे गेलं? पीडीएफ कुठे गेलं? Just a minute, students. PDF फाइल कुठे गेली? ओके. सो वेळ जातोय खूप. आपल्याला पुढचं इन्स्ट्रुमेंट बघायचं आहे ते म्हणजे फ्लेम फोटोमीटर. ओके. सो जे फ्लेम फोटोमीटर आहे ते आपण कशासाठी यूज करतो ते समजून घेऊया. एक 5 मिनिट फक्त एक दिसते का बघा हे. So let's see the principle and application of flame photometer. तर फ्लेम फोटोमीटर आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर. स्पेक्ट्रो इज नथिंग बट स्पेक्ट्रोचा अर्थ काय सांगू शकताय? व्हॉट इज मीन बाय स्पेक्ट्रो? येस, स्पेक्ट्रोचा अर्थ काय सांगू शकताय? व्हॉट इज मीन बाय स्पेक्ट्रो? कलर. कलर. ओके. सो वेवलेंथ जे वेगवेगळे वेवलेंथ त्याच्यामध्ये आपण बघितलेले आहे. त्याच्यामध्ये रेड, इन्फ्रारेड, ओके, त्याच्यानंतर विजिबल रेंज, त्याच्यानंतर इन्फ्रा रेंज, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेंज जी वेवलेंथ आहे त्या वेवलेंथ मध्ये आपल्याला स्पेक्ट्रो रेंज जी आहे म्हणजेच काय ज्याच्यामध्ये विजिबल लाईट्स आहेत त्या विजिबल लाईट्स आपल्याला काय करतात ह्या स्पेक्ट्रो मध्ये आपण डिटरमाइन करू शकतो. बट स्पेक्ट्रो फोटोमीटर जो आहे युव्ही स्पेक्ट्रोफोटोमीटर आपण जो आपल्या कॉलेजमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण बोरॉन सुद्धा आपण काय करू शकतो जो अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचा जो हे आहे वेवलेंथ आहे तो त्या वेवलेंथ मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो की काही एलिमेंट्स आपण त्याच्यामधून डिटरमाइन करू शकतो. फॉर एक्झाम्पल बोरॉन इज वन ऑफ दी हायली वेवलेंथ जे आहेत त्या वेवलेंथ मध्ये आपण काय करू शकतो बोरॉन डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे. स्पेक्ट्रो आपल्याकडे जो उपलब्ध स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे कॉलेजमध्ये त्याला अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोफोटोमीटर असं म्हटलेलं आहे. बेसिक नाही आहे तो आपला खूप म्हणजे
नवीन व्हर्जनचा आपला जो आहे तो आपण घेतलेला आहे, ज्याच्यामधून आपण व्हेरियस एलिमेंट्स आपण त्याच्यातून डिटरमाइन करू शकतो. जे टॉक्सिक एलिमेंट्स आहेत ते सुद्धा आपण त्याच्यातून डिटरमाइन करू शकतो. म्हणजेच काय की अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज ही जी रेंज आहे, ही जी वेवलेंथ आहे ती विजिबल रेंजच्या पण पुढची रेंज आहे. बरोबर. आता आपल्याला जी रेंज लागते ती म्हणजे विजिबल. कोलेरीमीटर जी आहे ती फक्त आपण विजिबल त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, रेंज मध्ये आपण डिटरमाइन करू शकतो कोलरीमीटर मध्ये. बेसिक प्रिन्सिपल्स दोघांचाही प्रिन्सिपल सेमच आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये जी विजिबल रेंज आहे तीच रेंज आपण काय करतो, फॉस्फरस सल्फर ती आपण डिटरमाइन करतो. पण जी अल्ट्रा मध्ये जाते, अल्ट्रा रेंज मध्ये जे जाणार आहे त्या रेंज मध्ये आपण काय करतो, बाकीचे एलिमेंट त्याच्यातून आपण डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट हिअर इज फ्लेम फोटोमीटर. ओके. त्याच्यानंतरचा जो आपण इन्स्ट्रुमेंट बघणार आहे फ्लेम फोटोमीटर. आता फ्लेम म्हटल्यानंतर काय आलं त्याच्यामध्ये, हीट एनर्जी. ओके. म्हणजे लाईट अँड हीट एनर्जी इज गोइंग टू बी युटिलाइज इन दिस इन्स्ट्रुमेंट. आता फ्लेम फोटोमीटर मध्ये आपण कशासाठी यूज करतोय, फ्लेम फोटोमीटर इज यूज फॉर डिटरमाइनिंग कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश. ओके. सगळ्यात महत्वाचा पोटॅश जो आहे तो आपण ह्याच्यातून डिटरमाइन करतो. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम जे सेकंडरी न्यूट्रिएंट आहेत ते बऱ्यापैकी आपण फ्लेम फोटोमीटर मधून आपण काय करतो, यूज करत असतो. ठीक आहे. तर याचं प्रिन्सिपल आहे ते नावातच आहे, तर त्याच्यामध्ये फ्लेम पण आहे आणि प्लस फोटो पण आहे. आता याच्यामध्ये जे आहे तर फ्लेम फोटोमीटर मध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये काय असतं, एक नेब्युलायझर असतं. नेब्युलायझर म्हणजे काय, जे एक पाईप असते. ओके. कॅपिलरी सारखी पाईप असते. कॅपिलरीला मराठीतून काय म्हणतात सांगा बरं. What is mean by capillary? Yes, what is mean by capillary? What is mean by capillary? कॅपिलरीचा अर्थ काय? नेब्युलायझर, कॅपिलरी. नेब्युलायझर ठीक आहे. कॅपिलरीचा अर्थ तरी सांगा. काय म्हणतो आपण कॅपिलरीला मराठीतून? ह्या गोष्टी जर असं मराठीतून जर तुम्हाला समजला, म्हणजे मदर टंग मध्ये जर तुम्हाला थोडंसं समजलं तर नक्कीच तुम्हाला काय जाईल, थोडंसं सॉइल जो आहे तो नक्की तुम्हाला सोपा जाईल. त्यामुळे विचारते, बोला. तुम्ही झोपलाय का ऐकू येतंय का तुम्हाला काही? हॅलो. व्हॉट इज मीन बाय कॅपिलरी? व्हॉट इज मीन बाय कॅपिलरी? सूक्ष्म वाहिन्या मॅम. वाहिनी, सूक्ष्म वाहिन्या. ओके. म्हणजे काय, केशिका. त्याला आपण काय म्हणतो, केशिका. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा कॅपिलरीज असते. ओके. तर ती कॅपिलरी काय करते, जे आपण सोल्युशन देणार आहे मग त्या सोल्युशन मध्ये सॉइल सॅम्पल पण असणार आहे आणि प्लस जे रिएजंट आपण युज करणार आहे ते रिएजंट सुद्धा त्याच्यामध्ये युज केले जाणार आहे, ज्याच्यामध्ये ते कंटेंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल जे फिल्टर्स आपण त्याच्यामध्ये वापरलं, त्याच्यामध्ये कॅपिलरी पहिली आली, त्याच्यानंतर नेब्युलायझर आलं, नेब्युलायझर नंतर मग त्याच्यामध्ये फिल्टर्स आले. ओके. आणि फिल्टर्स नंतर त्याच्यामध्ये फोटोसेल हे काय आले, त्याच्यामध्ये पार्ट्स आले. कशामध्ये हे चालले, आता आपलं फ्लेम फोटोमीटर मध्ये चाललेलं आहे. तर फ्लेम फोटोमीटर मध्ये काय होतंय की जे कॅपिलरी आहे, मग त्या कॅपिलरी म्हणजेच काय, केशिका. एकदम मायन्यूट कॅपिलरी, त्याची पाईप असते, ती काय करते, त्याला मोटर लावलेली आहे. कशाला मोटर लावलेली? त्या पाईपला. ते केशिकेला मोटर लावलेली नसते, तर त्या जे सक्शन पंप असतं ते सक्शन पंपला तिथं मोटर यूज केलेली असते. ती मोटर आपण त्याचा व्यवस्थित वोल्टला, अतिशय कमी वोल्टला आपण काय करतो, त्याच्यातून ऍब्झॉर्ब करून घेतोय. ठीक आहे. त्याला त्या प्रेशरने पंप करून आपण काय करतो, सक करून घेतोय. काय ते सोल्युशन काय करतो आपण त्या ह्याच्या साह्याने,
कॅपिलरीच्या साह्याने त्याला सक करून घेतोय ऍट पर्टिक्युलर वोल्ट. ओके, सक केल्यानंतर त्याला ते नेब्युलायझर मध्ये, नेब्युलायझर म्हणजे काय, एक बारीक असं जे सुई, सिरिंजिन आपण बघितलेली आहे, इंजेक्शन बघितलेले आहेत, तर इंजेक्शन मधून जे सुई असते त्या सुईसारखं त्याला एक नेब्युलायझर असतं. जे सक केलेलं सोल्युशन आहे कॅपिलरी थ्रू, ते नेब्युलायझर मधून काय होतं, ते सोल्युशन बाहेर आलं जातं. ओके, म्हणजे ते फवारलं जातंय. कशामध्ये फवारलं जातंय, तर ते फ्लेम जे आपण दिलेली आहे, मग ते वेगवेगळे फिल्टर्स असतात. ओके, मग त्याच्यामध्ये फॉस्फरसचं फिल्टर वेगळं आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशियमचं वेगळं आहे, कॅल्शियमचं वेगळं आहे, पोटॅशचं वेगळं आहे फिल्टर. ओके, ते वेगवेगळ्या वोल्ट वरती ते काय केले जातात, फिल्टर ऍडजस्ट केले जातात. ओके, त्या फिल्टर वरती आपण काय करतो, त्या फ्लेमला आपण घेतलं जातं. त्या फ्लेम वरती काय केलं जातं, ह्या फिल्टर मधून जे पास आउट झालेले आहेत, मग त्याच्यामध्ये पोटॅश जर असेल तर त्या फिल्टर मधून पोटॅश पास होणार, बाकीचे कुठलेच एलिमेंट त्यातून पास होणार नाहीत. तर त्या पोटॅश त्याच्यातून जर पास झाला तर ते काय होणार, जे एलिमेंट्स आहेत त्याचे पर्टिक्युलर व्हॅलेन्स शेल जे असणार आहेत ते काय होणार, फ्लेम मध्ये एक्साइट होणार. ओके, फ्लेम दिल्यानंतर त्याच्यामध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार आहेत ते काय होणार आहेत, एक्साइट होणार. एक्साइट होणार म्हणजेच काय, ते व्हायब्रेट होत असतात. ओके, व्हायब्रेट झाल्यानंतर त्याच्यामधून जी एनर्जी बाहेर पडणार आहे ती म्हणजे लाईट एनर्जी, म्हणजे त्यातून ती बाहेर पडणार. एक्साइटमेंटच्या वेळीच ते काय होत नाही, एनर्जी बाहेर पडत नाही. ज्यावेळीस ते म्हणजे जेव्हा ती एनर्जी पूर्णपणे खतम होणार असते, म्हणजे एंड होणार असते. ओके, वेन दिस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लुझिंग इट्स एनर्जी, ओके, ज्यावेळेस ती एनर्जी लूज करते त्यावेळेस ती काय करते, लाईट इमिट करते. ओके, कोणतं, इलेक्ट्रॉन्स, कशाचे, फॉस्फरसचे असतील, कॅल्शियमचे असतील, मॅग्नेशियमचे असतील किंवा पोटॅशचे असतील. तर ते काय करतात, ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन व्हायब्रेशन झाल्यानंतर, एक्साइट झाल्यानंतर ते जेव्हा एनर्जी लूज करतात किंवा ते एनर्जी पूर्णपणे खतम होत असते त्यावेळेस ते काय करतात, लाईट इमिट करतात. आणि ती लाईट काय केली जाते, फोटो सेल मध्ये, फोटोमीटर मध्ये ती ऍब्झॉर्ब करून त्याच्यामधून आपण काय करतो, ते मेजर करत असतो. फोटो सेल मध्ये आपण काय करत असतो, मेजर करत असतो. ठीक आहे, तर ह्या दोन बेसिक प्रिन्सिपल वरून आपण काय करतो, फ्लेम फोटोमीटर मधून पोटॅश, त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड आणखीन काय, सोडियम, हे एलिमेंट्स आपण डिटरमाइन करून घेत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला समजलेलं आहे फ्लेम फोटोमीटर आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर. येस, फ्लेम फोटोमीटरचं प्रिन्सिपल क्लिअर झालंय का? मी तुम्हाला म्हणजे हाऊ दिस फ्लेम फोटोमीटर अँड स्पेक्ट्रोफोटोमीटर वर्क्स, जे इमेज आहेत, ओके, म्हणजे डायग्रामॅटिक जे रिप्रेझेंटेशन आहे ते मी तुम्हाला इमेजेस काय करते, आपल्या ग्रुप वरती शेअर करते. ते तुम्हाला काय करायचे, ज्यावेळेस तुम्ही हे लिहिणार आहात, ओके, हे जे प्रिन्सिपल्स आणि हे जे लिहिणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते इमेजेस काय करायचे, हाताने काढायचे आहेत. ठीक आहे, सो ते इमेजेस मी तुम्हाला सेंड करेन आज किंवा उद्या, मी ते सेंड करेन. लॅपटॉप जसा माझा उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्हाला मी तो सेंड करेन. सो बोलायचं आहे, हॅव यू अंडरस्टँड द प्रिन्सिपल ऑफ फ्लेम फोटोमीटर? समजलंय का? शुड आय गो अहेड? ओके, हॅलो हॅलो हॅलो, समजलंय का? फ्लेम फोटोमीटरचा प्रिन्सिपल समजलं आहे का? का परत सांगू? बोलायचंय? हॅलो, हॅव यू अंडरस्टूड? अरे बाळांनो, बोला. कसं समजणार मला? तुम्हाला काय समजलंय काय नाही, का परत रिपीट करू? मॅम रिपीट करा. तर हे बघा, सगळ्यात महत्वाचं परत एकदा वाचते मी आणि त्याच्यावरून प्रिन्सिपल तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, सो सी हिअर, atomic emission spectrophotometry use
flame photometer has been extensively used for estimation of alkyl metals that are sodium, potassium and alkaline earth metals that are calcium, magnesium in soil and plant and water sample. तिन्ही याच्यामध्ये जेव्हा आपल्याला पोटॅश किंवा सोडियम असेल किंवा जे कॅल्शियम, मॅग्नेशियम आपण जर डिटरमाइन करायचं प्लस याच्यामध्ये आपण क्लोरीन सुद्धा फ्लोराईड सुद्धा आपण डिटरमाइन करू शकतो जे की वॉटर एलिमेंट्स आहेत. ओके, ते एलिमेंट्स जर आपल्याला यूज करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण फ्लेम फोटोमीटर काय करतो यूज करत असतो. ठीक आहे. Spray into a flame, the salt break into component atoms due to high temperature. ओके, सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल मध्ये पहिलं बघा, ज्यावेळी स्प्रे होतं म्हणजे काय सक्शन झालेलं आहे कशातून, कॅपिलरी मधून. एक छोटी पाईप असते ज्याला आपण कॅपिलरी म्हणतो. ती कॅपिलरी काय करते, तर एक पर्टिक्युलर प्रेशरला ते काय करतं, सोल्युशन सक करते. ठीक आहे. आणि सक केल्यानंतर ते नेब्युलायझर थ्रू काय केलं जातं, फ्लेम मध्ये सोडलं जातं, फ्लेम मध्ये फवारलं जातं. सोडलं जात नाही, फवारलं जाते. फवारलं म्हणजे काय, तुम्ही कारंजा बघितल्या असतील तर ते कारंजा कशा उभ्या ज्या फवारल्या जातात तसं ते काय जातं, सोल्युशन सक केलेलं त्याच्यामध्ये सोडलं जातं. ठीक आहे. द एनर्जी प्रोव्हाइड बाय द फ्लेम एक्साइट द ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स टू हायर एनर्जी लेवल. सगळ्यात महत्वाचं जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार आहेत, ओके, मग ते पोटॅशियम असेल, सोडियम असेल, त्याची जी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार आहे, कारण का हे काय नसणार आहेत, स्टेबल एलिमेंट्स नाही आहेत. ओके, इट रिक्वायर्ड सम अदर एलिमेंट टू मेक इट स्टेबल. ज्यावेळेस ते स्प्रे केले जातात फ्लेम मध्ये तेव्हा ते काय होतात, एक सिंगल इलेक्ट्रॉन्स मध्ये त्याला स्प्रे केले जात आहे. बरोबर, म्हणजेच काय, एक पर्टिक्युलर फिल्टर मधून त्यांना पास केल्यानंतर काय होत आहे, ते सिंगल एलिमेंट्स म्हणून वर्कआउट करणार आहे. ओके, विच आर नॉट इन स्टेबल फॉर्म. ओके, ते कसे नसणार आहेत, स्टेबल नसणार आहेत. म्हणजेच काय, त्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे कशानेही ऑक्युपाय झालेले नसणार आहेत. त्यासाठी ते काय होतात, इनबॅलन्स होतात, म्हणजे अनस्टेबल होतात. ओके, आणि फ्लेम मुळे त्यांना काय होतं, त्यांची एनर्जी वाढली जाते आणि व्हायब्रेशन मोड त्यांचा ऑन होतो. ओके, हे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होत आहेत, हाय एनर्जीवरती किंवा त्या फ्लेम वरती एक्साइट होणार आहेत. एक्साइट होणार म्हणजे काय, व्हायब्रेशन करायला सुरुवात होणार. ओके, वेन दीज इलेक्ट्रॉन रिटर्न टू देअर ग्राउंड स्टेट, म्हणजेच काय, जेव्हा ती म्हणजे जेव्हा आपण जेव्हा त्यांची एनर्जी लूज होते, ग्राउंड स्टेट म्हणजे काय की एनर्जी ज्यावेळेस ती लूज होते त्यावेळेस ते काय होतात, ते इमिट द कॅरेक्टरिस्टिक रेडिएशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये विजिबल रेंज मधली जी विजिबल, आय एम टॉकिंग अबाउट विजिबल रेंजेस. ओके, नॉट ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेज. ओके, तर विजिबल रेंजची ज्या वेव्हलेन्थ आहेत त्या वेव्हलेन्थचं रेडिएशन काय केलं जातं, सोडलं जातं. कशातून, त्या एलिमेंट्स मधून. त्या एलिमेंट्स ज्यावेळेस एनर्जी लूज करते त्यावेळेस. ग्राउंड स्टेट म्हणजे काय, जेव्हा ती इलेक्ट्रॉन व्हायब्रेशन होऊन अशा शिगेला पोहोचते की तिथं ती अशा टोकाला जाते की त्या टोकातून ती परत रिटर्न येते, म्हणजे एनर्जी इज गोइंग टू बी लूज. दॅट स्टेज इज नोन एज ग्राउंड स्टेज. ओके, ग्राउंड स्टेट. आणि फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमीटर्स आर डिझाईन टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स लाईट इमिटेड फ्रॉम एक्साइटेड ॲटम ऑर आयन ऑफ इट्स एलिमेंट टू बी डिटरमाइन. ओके, मग काय, जे रेडिएशन जे सोडले जातात, ओके, म्हणजे जेव्हा ते एनर्जी लूज करताना जेव्हा ती रेडिएशन सोडतात एलिमेंट्स, ती रेडिएशन मोजायचं काम कोण करत असते, ही फ्लेम फोटोमीटर आपण यूज करतो. ते काय करत असतं, कार्य करत असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये जे फोटोसेल्स आहेत, फोटोसेल म्हणजे काय, हिअर फोटोसेल इज नथिंग बट अ कॉन्केव्ह मिरर ऑक्युपाईंग मीटर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्केव्ह मिरर काय करतं, हे रेडिएशन ऍब्झॉर्ब करून घेते. ओके, ऍब्झॉर्ब म्हणजे ती ट्रान्समिट आणि ते एक पर्टिक्युलर वोल्टला ते काय करतं, रिडिंग देतं. म्हणजेच काय, मायक्रोमीटर याच्यामधून आपण ते रिडिंग काय करतो, रिडिंग्स आपण त्याच्यातून घेत असतो. म्हणजेच काय, जे रिडिंग्स आपल्याला मिळणार आहे ते मायक्रोमीटर मधून आपल्याला रिडिंग्स मिळणार आहेत.
डिरेक्टली फॉर्म्युलेमध्ये यूज करून त्याच्यामध्ये आपण जे पोटॅश आहे ते आपण केजी पर हेक्टर मध्ये कन्वर्ट करून आपण काय करतो डिटरमाइन करतो. तर सिंपल आहे. जास्त लक्षात काय घ्यायचं की ह्याच्यामध्ये फ्लेम आहे, ती फ्लेम काय करते, ते एलिमेंट्स आहेत, मग त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एकच एलिमेंट त्याच्यामध्ये काय केलं जातं, यूज केलं जाणार आहे. आता आपण याच्यामधून आपण पोटॅशियम काढणार आहे, तर पोटॅशियमच लक्षात घ्या. तर पोटॅशियमचं काय केलं जातं, फिल्टर बसवलं जातं, त्यातून ते नेब्युलायझर काय केलं जातं, ते जे सोल्युशन आहे ते सक केलेले सोल्युशन जे आपण यूज करणार आहे ते काय केलं जातं, त्या फ्लेम मध्ये सोडलं जातं. त्या फ्लेम मध्ये सोडल्यानंतर ती पर्टिक्युलर एनर्जी काय करते, व्हायब्रेट करते. कुठल्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एक्साइट झाल्यानंतर ती ऍट द एंड पॉइंट जेव्हा ती एनर्जी लूज करते त्यावेळेस त्याच्यातून रेडिएशन बाहेर पडतात. जे काय करतात, रेडिएशन बाहेर पडलेले आहेत ते रेडिएशन काय करतात, रीड करायचं काम कोण करत असतं, स्पेक्ट्रो यूज केलेलं जे फोटोमीटर आहे ते यूज करून आपण त्याच्यामध्ये मेजर करतो इन मायक्रोमीटर. ओके. सो मायक्रोमीटर मध्ये आपण काय करतो, ह्यांचे रीडिंग्स आपण घेतो. ठीक आहे. दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ फ्लेम फोटोमीटर. हॅव यू अंडरस्टूड एव्हरीवन? समजलं का? समजतंय का? येस मॅम. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला एक बघायचंय फ्लेम फोटो, सॉरी कोणते कोणते पार्ट्स आहेत ते बघून घ्या. त्याच्यामध्ये पहिला कॅपिलरीज आपण म्हटलं होतं, त्याच्यानंतर नेब्युलायझर बघितलं होतं, त्याच्यानंतर फोटो सेल, आणखीन काय बघितलं होतं, फिल्टर्स. ओके. हे काय आहेत, फ्लेम फोटोमीटर मधले पार्ट्स आहेत. आता तुम्ही म्हणाल स्पेक्ट्रोचे पण पार्ट्स आहेत, पण त्याच्यामध्ये जास्त काही खूप क्लब मध्ये असल्यामुळे, म्हणजे ते काय आहे, स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणजे त्याच्यामध्ये जो जे आतमध्ये जे पार्ट्स आहेत ते पूर्णपणे क्लब केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त एक कॉन्केव्ह मिरर आपण त्याच्यामध्ये यूज केले आणि फोटो सेल हा हे दोन त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आहेत हे पार्ट्स आहेत. तर त्याच्यामध्ये जे क्युवेट असणार आहे ते क्युवेट मध्ये आपण काय करतोय, सोल्युशन घेतोय. तर स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये आपण स्पेक्ट्रम लाईट यूज करणार आहे. ओके. स्पेक्ट्रम लाईट इज नथिंग बट अ विजिबल रेंज वेवलेंथ. विजिबल रेंज वेवलेंथ आपण त्याच्यामध्ये यूज करतोय. फ्लेम फोटोमीटर मध्ये काय, आफ्टर युजिंग अ फ्लेम, okay, the exciting energy we are going to record is known by these principle we are using flame photometer. आणि ह्याच्यामध्ये आपण जे एलिमेंट डिटरमाइन करणार आहे ते म्हणजे सोडियम, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे 4 एलिमेंट्स आपण फ्लेम फोटोमीटर मधून डिटरमाइन करतोय. ठीक आहे. आणि स्पेक्ट्रो मधून आपण फॉस्फरस, सल्फर, अजून बरेचसे एलिमेंट्स आहेत जे की आपण स्पेक्ट्रो फोटोमीटर मधून यूज करू शकतो. ठीक आहे. तर हे 2 इन्स्ट्रुमेंट्स फार महत्वाचे आहेत आणि तुम्हाला हे काय करायचे आहेत, याचे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही मॅन्युअल लिहाल त्यावेळेस तुम्हाला हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. हॅव यू अंडरस्टूड नाव? तुमचे 2 प्रॅक्टिकल मी आज संपवलेले आहेत. सो थोडंसं फॉस्फरस पण आपण बघितलेलं आहे, नायट्रोजन बघितलेलं आहे आणि थोडंसं पोटॅश पण बघायचं आहे. आणि तुम्हाला मेन अनालायसिसचा जो पार्ट आहे, PHEC ऑर्गॅनिक जर तुम्हाला डिटरमाइन करता आले तर तुम्ही अर्धे सायंटिस्ट झाले. कशाचे? अर्धे सॉइल सायंटिस्ट म्हणून काय होतं, तुम्हाला जमतं हे सांगण्यात येत आहे. ठीक आहे. सो थोडंसं बोरिंग आहे. ज्यावेळेस तुम्ही जरा इन्स्ट्रुमेंट हँडल केले असते तर नक्कीच तुम्हाला खूप आवडलं असतं की बाबा हे कसं होतं, कसं रन होतं. तर जवळपास कोणाला जर लॅब असेल किंवा छोटी लॅब असेल एस्टॅब्लिश केलेली कोणाकडे, तर तुम्हाला जर बघता आलं तर तुम्ही बघू शकताय तुमच्या जवळपासच्या लॅब मध्ये तुम्हाला जर अलाव केलं तर. अदरवाईज नो वन अलाउज
ओके. कारण का तिथं जे डबल एस आहे, आता मी म्हणते डबल एस सुद्धा तुम्हाला थोडंसं सांगते. डबल एस तुम्हाला अभ्यासासाठी तर आहे, पण इन्स्ट्रुमेंट आपल्या कॉलेजमध्ये नसल्यामुळं आपण काय करतो, हा पार्ट आपण प्रॅक्टिकली बघत नाही, फक्त थिओरिटिकल यूज करतो. तर त्याच्यामध्ये ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर, आता याच्यामध्ये दोन्ही सुद्धा ॲब्झॉर्प्शन एनर्जी आणि स्पेक्ट्रो एनर्जी. स्पेक्ट्रो म्हटल्यानंतर ऑफकोर्स हिअर विजिबल रेंजच येणार आहे, पण ह्याच्यामध्ये जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत ते फार कमी, म्हणजे काय पीपीएम मध्ये आपण ते काय करतो, पार्ट्स पर मिलियन. आता मला एक इक्वेशन सांगायचं आहे, मायक्रोमीटर आणि पार्ट्स पर मिलियन ह्या दोघांचं काय इक्वेशन आहे? मायक्रोमीटर आणि पार्ट्स पर मिलियन यांच्यामध्ये इक्वेशन काय आहे? 1000 parts per million is equal to 1 micrometer. Is this correct equation? आता हे का ते सुद्धा तुम्हाला समजावून सांगेन, कारण का मायक्रोमीटर मध्ये जरी तुम्हाला मिळालं, म्हणजेच काय तुम्हाला जे रिडिंग्स भेटणार आहेत ते मायक्रोमीटर मध्ये पण त्यामुळं मी तुम्हाला इक्वेशन विचारलं. 1000 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1 ppm और 1 ppm 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1000 ppm. बोलायचंय? 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 ऐकू येतोय आवाज माझा? आवाज येतो ऐकू? मला सांगायचंय 1 ppm म्हणजे किती मायक्रोमीटर येते किंवा पटकन हे इक्वेशन सांगायचंय मला. हॅलो हॅलो. हा बोलायचं आहे? येस बाळांनो, बोलायचंय? येस बघायचंय, थोडस सर्च करा. 1 ppm म्हणजे किती, 1000 मायक्रोमीटर आहे, मायक्रोमिलियन आहे, काय आहे सांगायचंय, त्याच्या पुढे जाणार नाही मी. मॅम 1 ppm इक्वल टू 1 मायक्रोग्राम पर मिलीलीटर. 1 मायक्रोग्राम आहे की मायक्रोमीटर आहे का मायक्रो मिलीमीटर आहे? मायक्रो मिलीलीटर मॅम. मायक्रो मिलीलीटर आहे. 1000 ppm इज इक्वल टू 1 मायक्रोमीटर. 1 ppm इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर. हा, ते इक्वेशन पाठवू शकता का ह्याच्यावरती, तुम्ही जर बघितलं असेल तर? ठीक आहे, तर एक लक्षात घ्या बाळांनो, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. का महत्वाचा आहे हेही लक्षात घ्या. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे तुम्ही जे रिडिंग्स घेणार आहेत, ओके, ते रिडिंग्स तुम्हाला पार्ट्स पर मिलियन, मग ते स्पेक्ट्रोमधून असू दे किंवा फ्लेम फोटोमीटर असू दे, या दोघांचीही रिडिंग्स तुम्हाला पार्ट्स पर मिलियन मध्ये भेटणार आहे. पण जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत ते सुद्धा मायन्यूट फॉर्म मध्ये तुम्ही काय करता, अनालाइज करता. आणि मायक्रो फॉर्म मध्ये अनालाइज केल्यामुळे तुम्हाला ते काय करतात, कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे काय, पीपीएम इज गोइंग टू कन्वर्ट इनटू केजी पर हेक्टर. ओके, तर केजी पर हेक्टर करताना आपल्याला त्याच्यामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला फॅक्टर्स मल्टिप्लाय करावं लागतात. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला कन्व्हर्जन फॅक्टर्स लक्षात येणं अतिशय गरजेचं.
when you are recording readings, they are taking in ppm. ओके, म्हणजेच काय, मायक्रोमीटर मधून आपण ते रिडिंग्स घेतोय. 1000 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1 ppm. हे इक्वेशन थोडस लक्षात घ्या आणि ह्या इक्वेशन वरून तुम्हाला काय करायचंय, बाकीचे रिडिंग्स जे आहेत, अनालिसिसचा जो पार्ट आहे तो सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. आता तुम्ही खरंच सॉइल हा असा सॉइल हे असं आहे की त्याच्यामध्ये जोवर तुम्ही स्टँडर्ड्स प्रिपेअर करत नाहीत, वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे स्टँडर्ड्स प्रिपेअर करत नाहीत, तोवर तुम्हाला कोणतंच अनालायसिस समजलेलं नसतं. ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनवणं हे सगळ्यात महत्वाचं घटक आहे. कशामध्ये? फॉस्फरस मध्ये आणि पोटॅश मध्ये. ज्यावेळेस फॉस्फरस आपण डिटरमाइन करतो त्यावेळेस स्टँडर्ड जे आपण प्रिपेअर करणार आहे ते त्याचे फॅक्टर्स आपल्याला काय करतो, आपण ते फॅक्टर सुद्धा मल्टिप्लाय करण्यासाठी वापरत असतो. बट ज्यावेळेस पोटॅश आपण डिटरमाइन करतो त्याच्यामध्ये डायल्युशन फॅक्टर्स फार महत्वाचे आहेत. म्हणजेच काय, आपण किती डायल्युशन्स केलेले आहेत आणि किती कॉन्सन्ट्रेशनचं डायल्युशन होणार आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो दिस इक्वेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन की 1000 ppm म्हणजे किती पार्ट्स पर मिलियन येणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. तर आता जे आहे ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर जे आहे याच्यामध्ये दोन्हीही काय केलेले आहेत, प्रिन्सिपल यूज केले आहे. याच्यामध्ये जे नायट्रस ऑक्साईड जे गॅस आहे, ओके, जो गॅस आहे तो इथं युटिलाइज केलेला आहे. म्हणजे एअर ॲसिटिलीन अँड नायट्रोजन ऑक्साईड म्हणजे नायट्रस ऑक्साईड ॲसिटिलीन हा जो गॅस आहे तो आपण ह्याच्यामध्ये यूज करणार आहे. ओके, ॲट पर्टिक्युलर वोल्ट, या पर्टिक्युलर वोल्ट मध्ये आपण काय करतो, हा गॅस आपण त्याच्यामध्ये यूज करून जे ॲटम्स आहेत, ओके, मायक्रोन्यूट्रिन, त्यांना आपण काय करतोय, एक्साइट करतोय. आणि ते एक्साइट केल्यानंतर व्हायब्रेशन्स, आता हे जे वेव्हलेंथ आहे ते अतिशय कमी वेव्हलेंथ असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये म्हणजेच काय, इथं फ्लेम पण यूज करतोय. पण फ्लेम कोणती यूज करतोय, इथं ॲसिटिलीन फ्लेम आपण इथं काय करतोय, यूज करतोय. ठीक आहे, जी की सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात हॅझार्डस आहे. त्यासाठी आपल्याला इथं प्रिकॉशन भरपूर घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये जो एक्झॉस्ट असणार आहे तो सुद्धा हायली म्हणजे वेल हे केलेला असणार आहे. म्हणजे खूप प्रिकॉशन्स आणि प्लस त्याच्यामध्ये जी आपली जी लॅब असणार आहे त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर लॅब असणार ज्याच्यामध्ये एक्झॉस्ट जो आहे तो व्यवस्थित करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचा जो भाग आहे तो फार महत्वाचा भाग असणार आहे. ठीक आहे. सो ऍसिटिलीन यूज केल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला थोडासा, ज्यांना लंग्सचा प्रॉब्लेम आहे, जरा डोळ्यांची इरिटेशन्स होतात, त्यांच्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा प्रिकॉशन्स आहेत की बाबा ह्याच्यामध्ये आपण ह्या जे गॅस यूज करणार आहे त्या गॅसमुळे आपल्याला काय करतो, ह्या अनालिसिस मध्ये थोडंसं प्रिकॉशन आणि मेन म्हणजे ह्या लॅबमध्ये कोणाला एंट्री भेटत नाही. ज्याला समजतं त्यालाच या लॅबमध्ये एंट्री दिली जाते. तर का, तर त्याच्यामध्ये आपण नायट्रस ऑक्साईड ॲसिटिलीन फ्लेम त्याच्यामध्ये यूज केलेली असते आणि एक पर्टिक्युलर वोल्टला म्हणजे एनर्जी ती काय केली जाते, सोडली जाते. आणि काय केलं जातं, सेम हे आहे, प्रिन्सिपल आहे की जे ॲटम्स आहेत जे ॲटम्स आहेत ते काय केले जातात, पर्टिक्युलर ह्याला काय केले जातात, एक्साइट केले जातात. आणि एक्साइट झालेली जी ॲटम्स आहेत ते काय करतात, जेव्हा एनर्जी लूज करतात ते स्पेक्ट्रम्स काय केले जातात, रेकॉर्ड करायचं काम हे फोटोसेल काय करत असतं. म्हणूनच त्याला आपण काय म्हटलेलं आहे, ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, डबल एयर्स आपण काय करतो, मायक्रोन्यूट्रिएंट्स जेवढे आहेत त्याच्यामध्ये कॉपर, झिंक, त्याच्यानंतर आणखीन काय डिटरमाइन केलं जातं, कॉपर, झिंक आणि काय डिटरमाइन केलं, बोरॉन नाही ह्याच्यामध्ये डिटरमाइन केलं जात, मॅग्नीज. ओके,
मॅग्नीज फक्त 4 फॅक्टर्स याच्यातून डिटरमाइन केले जातात. झिंक, कॉपर, मॅग्नीज, आणखीन एक राहिलेला आहे. 1 मिनिट, आणखीन एक आहे. जस्ट अ मिनिट स्टुडंट. कॉपर, मॅग्नीज, झिंक. अजून एक एलिमेंट आहे जे की आपण ह्याच्यातून अनालाइज करतो. बोरॉन. तर चौथा एलिमेंट कोणता आहे? मोलॅब्डेनम. चौथा जो एलिमेंट आहे तो म्हणजे मोलॅब्डेनम. ओके. ह्याच्यामध्ये झिंक, कॉपर, मॅग्नीज, मोलॅब्डेनम हे 4 एलिमेंट्स आपण काय करतो, डबल एएस मधून काय करत असतो, डिटरमाइन करत असतो. आणि हे अशा पद्धतीनं आपण काय करतो, डबल एएस आपण यूज करतोय. आणि त्याच्यामध्ये फक्त महत्वाचं काय तुम्हाला बघायचं आहे की ह्याच्यामध्ये प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत. ओके. आणि डबल एएसचा जो गॅस आपण यूज करा, नायट्रोजन ऑक्साईड ऍसिटिलीन गॅस आहे, त्याच्यासाठी प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत हे तुम्हाला हा पार्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बघायचा आहे. बाकीचं प्रिन्सिपल जे आहे ते तुम्हाला समजलेलंच आहे. स्पेक्ट्रोचं प्रिन्सिपल जर समजलं असेल तर तुम्हाला डबल एएसचं प्रिन्सिपल काही अवघड जाणार नाही. सो अशा प्रकारे 3 इन्स्ट्रुमेंट्स आपण काय बघितलेलं आहे, प्रिन्सिपल्स आणि ऍप्लिकेशन बघितलेलं आहे. त्याचे फोटोग्राफ्स, त्याचे डायग्राम्स मी तुम्हाला सेंड करेन आणि ते तुम्हाला काय करायचंय, थोडंसं तो पार्ट व्यवस्थित बघायचा आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस 3 प्रिन्सिपल्स अँड ऍप्लिकेशन? सगळ्यांना समजलंय का? हॅव यू अंडरस्टूड ऑल दिस? येस. आता डिस्कशनचा पार्ट थोडा सुरू करते. हॅव यू अंडरस्टूड ऑल दिस प्रिन्सिपल्स अँड ऍप्लिकेशन्स ऑफ फ्लेम फोटोमीटर, स्पेक्ट्रोफोटोमीटर? हॅलो, समजलंय का बाळांनो? मी आता क्वेश्चन्स विचारते काही. हॅव यू अंडरस्टूड? येस. बोलायचंय. बर, मला सांगायचंय कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स आपण प्रिन्सिपल बघितले? येस. विच इन्स्ट्रुमेंट वी हॅव यूज हिअर? येस. कोणते कोणते एलिमेंट्स